या धर्माधिकारी साहेब, प्लीज अ बसेट सर. थँक्यू. तुम्ही मुद्दाम माझा ॲड्रेस शोधून घरपर्यंत आले म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असेल तुमचं, नाही का? बोला. बरं मराठी बोलताय तुम्ही, मी मराठीत बोललो तर चालेल? हो हो हो, नक्की नक्की. आता काय आमची 3-4 पिढी ते मुंबईतच आहे ना, म्हणजे मराठी समजते तर जक्काच मला. बोलायला कधी कधी घोळ होते, पण चालते आपला. हे एक बिल आहे साहेब. हो हे तुमच्या दुकानातलं बिल आहे. हो, आमचीच आहे. मला माहिती अशी पाहिजे होती की हे या बिलवरती एक ड्रेस विकला गेलेला आहे. हो, हा कोणी घेतला होता तुम्हाला आठवते का? म्हणजे ह्या फोटो बघा. अच्छा, हे तर आमची नेहमीची ग्राहक आहे. हो हो, आठवते मला. हां, ही रमा धर्माधिकारी, माझी मुलगी. तिने हा ड्रेस खरेदी केलेला आहे या दिवशी. मला माहिती अशी पाहिजे की ज्या दिवशी तिने हा ड्रेस खरेदी केला त्या दिवशी तिच्याबरोबर कोण कोण होतं. आता साहेब 4 महिन्यापूर्वीची गोष्ट, आणि माझी दुकानमध्ये काय नेहमी 200-300 ग्राहक येतात ना. आता ह्या ड्रेस खरीदता वेळी ती एकटी होती की नाही ते कसं आठवणार ना. तरी पण तुम्हाला काहीतरी आठवत असेल तर बघा ना, नावावरून किंवा म्हणजे असं की हे बिल जे आहे हे बिल क्रेडिट कार्डावरती चुकतं केलेलं आहे. तर हे क्रेडिट कार्ड कोणाचं आहे हे काही सांगू शकाल का? म्हणजे काही सही किंवा कार्डाचा नंबर, नाव वगैरे? नाही, म्हणजे हे पहा, मुली नेहमी कुणालाही बरोबर घेऊनच येते. आई असेल, मित्र असेल, मैत्रिणी असेल. आता ही मुली मला असं आठवते की शेवटच्या वेळी एका मुलाबरोबर यायची. कदाचित त्याचा बॉयफ्रेंड असेल. म्हणजे तुम्ही रागवू नका. नाही नाही, रागवत नाही, बोला तुम्ही. तर काय साहेब, आपण दुकानाच्या गल्यावरती बसते ना, म्हणजे ग्राहकाचे पुष्कळ नाटक पाहायला मिळते. पण आपण काही पाहायचं नाही, दुर्लक्ष करायचं. आता हे मुली तो मुलाबरोबर यायची, पण त्याच्यासाठी मला काही माहीत नाही. आता तरी जर समोर आला किंवा फोटो दिसला तर ओळखायचा मी. समोर नाही येणार ते, त्याचं क्रेडिट कार्ड आहे, त्याच्या क्रेडिट कार्डवरती ड्रेस घेतलेला. अच्छा, हो हो हो. तर तुम्हाला त्याची सही कुठे मिळेल का तुमच्याकडे पावतीवरती? नाही. आता काय असते, हे दुसरा बिलची कॉपी असते ना, त्याच्यावरती सही करतो. ते बिल जाते बँकात, आणि आमचे जे रेकॉर्ड्स आहेत ते गेले अकाउंटंटकडे. इयर एंडिंग झालं ना. काही नाव आठवतंय का? नंबर पावतीचा, कार्डचा? नाही. कार्डचा नंबर नाही. म्हणजे काय, तू रेकॉर्डमध्ये असेल, पण आता भेटणं मुश्किल आहे. 15 दिवसानंतर कदाचित भेटेल. मी असं करतो, मी 15 दिवसांनी येऊन चौकशी करतो. पण तरी सुद्धा काही तुम्हाला काही आठवतंय का बघा? म्हणजे नावावरून, पावतीवरून, ड्रेसवरून, फोटो? मला नाव कदाचित आठवते. म्हणजे असं आठवते मला की ती मुली, तुमची मुली, त्याला सनी म्हणून बोलावायची. हो, सनी. येस, सनी. थँक्यू. मोस्ट वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम. मी भेटतो तुम्हाला परत. या नक्की. थँक्यू. जाधव साला डोक्यावर बसायला लागलाय. शेपारलाय फार. त्याचं काहीतरी करायलाच हवं साला. अरे मला अटी घालतोय साला बास्टर्ड, मला अटी घालतोय साला. काय झालं? का नाही, मी सांगितलं मला पैसे हवेत, मला 5 पेटी हवी होती. मी म्हटलं मला पैसे हवेत, मला पैसे दे. मला म्हणतो माझं एक काम करा, त्याच्यानंतर मी तुमचं काम करतो. मग त्याचं काम करून टाकायचं ना. अरे काय करून टाकायचं? काम करून टाकायचं केलं असतं, मी काम केलं असतं, पण सांगायची रीत असते. आणि मला जर कोणी अट घातली ना तर माझी खोपडी खसकते, सांगून ठेवतो तुला. माझी कॉलर जरी कोणी पकडण्याचा प्रयत्न केला ना तर गळाच दाबून टाकतो मी, कळलं? त्याला सांग, त्या वाकड्या जाधवला सांग, म्हणा आजच्या आज मला पैसे हवेत, आजच्या आज पैसे हवेत मला. अरे पण मी प्रयत्न करतोय मी, पण डॅडींचं
माझ्यापेक्षा त्या जाधववर जास्त विश्वास आहे. असणार ना, कारण येडपट असतो तू येडपट. अरे तुझ्या खोपडीमध्ये 1 इंच भेजा जरी जास्त असता ना तर आजपर्यंत या थेरड्याला आणि या वाकड्या जाधवाला लाता मारून हटवलं असतं आणि दयाळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक झाला असतं आजपर्यंत. प्रयत्न करतोय मी. प्रयत्न करतोय साला. अरे भेजा वापर आहे ना तुला. एकतर तू येडपट आहेस नाहीतर काय? मी वेडा आहे. म्हणजे मी मूर्ख आहे. म्हणायचं काय तुला? बस सांगतो तुला एक गंमत सांगतो ऐक. काय झालं, एकदा 2 माणसं जंगलात गेली आणि त्यांना एक खजिना दिसला असा. तर पहिल्याने दुसऱ्याला सांगितलं मी जाऊन गाडी घेऊन येतो, तू खजिन्याकडे बघ, हा मी जाऊन गाडी घेऊन येतो. पहिला गेला, गाडी घेऊन आला, थोड्या वेळात बघतो तर येऊन हा झोपलेला दुसरा खजिना गायब होता. त्याला विचारलं काय झालं. काय नाही, माझा डोळा लागला, मी झोपलो, खजिना झोपलो असेल त्यावेळी कोणीतरी चोरून नेला असेल. काय नाही, पहिला रागावला, 2-4 थोबाडीत हाणल्या त्याच्या. दोघंही गाडीत बसून निघून गेले. मला सांग, आता मला सांग, या दोघांमध्ये मूर्ख कोण रे? हां, पहिला की दुसरा? जो माणूस झोपला तो मूर्ख आहे. करेक्ट आहे. तुला 1 मिलीमीटर भेजा आहे बरोबर. झोपला तो मूर्ख, पण तो खरोखर झोपला असेल तर, नाही का? आणि समजा त्याने झोपण्याचं नाटक केलं असेल आणि मग असं सांगितलं असेल की मी झोपलो, कुणीतरी येऊन चोरून नेला, पण त्यानेच नाटक करून तो खजिना जमिनीत दडवून ठेवला असेल आणि वर नाटक करत असेल की मी झोपलो होतो, मला काहीच माहीत नाही, माझ्याकडे काहीच नाही, तर मूर्ख कोण? म्हणजे पहिला, नाही का? पहिला मूर्ख. मी हेच समजण्याचा प्रयत्न करतोय की पहिला मूर्ख की दुसरा मूर्ख? पहिला मूर्ख की दुसरा मूर्ख? म्हणजे ते मी समजण्याचा प्रयत्न करतोय मी. हे बघ सनी, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या खजिन्यावर दोघांचाही हक्क समान आहे. कळलं तुला? हं? रमा 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 डोळे उघड रमा. बाळा डोळे उघड. डॉक्टर डॉक्टर रमा बघा. डॉक्टर 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 सिस्टर लवकर या. रमा सिस्टर तुम्ही लवकर या. ती जागी झाली, ती बोलते, तिला बघा, तपासा. तुम्ही तिला आधी बघा. तुम्ही लवकर चला, तिला तपासा आधी. रमाला तिने आवाज केला होता. तुम्ही डॉक्टरला बोलवा लवकर. तिला डॉक्टर अहो लवकर या ना, तुम्ही तपासा. तिने आवाज केला होता, ती शुद्धी होते. नाही मॅडम, तिच्या पल्समध्ये अजून काहीही फरक नाही आणि तुम्ही आवाज ऐकला म्हणता तुम्हाला भास झाला असेल. काय बोलताय तुम्ही? भास वगैरे काही नाही. मी माझी खात्री आहे, मी इथे बसले होते, मी आवाज ऐकला. मॅडम तुम्हाला खूप एक्झर्शन झालंय, मला वाटतं तुम्ही आराम करायला हवं. मला काहीही झालेलं नाहीये डॉक्टर. अहो तुम्ही असं नका करू, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच तिने आवाज केला होता, तिला काहीतरी तुम्ही प्लीज नीट तपासा तिला. रमा ही लोक विश्वास नाही ठेवत आहेत माझ्यावर. तुला काहीतरी बोलायचं होतं ना, तू आवाज केलेला मी ऐकलाय बाळा. बोल ग, बोल ना, बोल म्हणजे बोल ना रमा. एक
शकत नाही. मला माहिती होतं. मला आतून अगदी नक्की वाटत होतं की ती शुद्धीवर येणार. खूप केलंस तिच्याकडे, म्हणून आता ही आशा जागी झालेली आहे. माझे राहू देव, तुमची किती धावाधाव चालली होती बघत होते मी. आता रमा बरी होते, आता स्वतःकडे पण जरा लक्ष द्या. बरं, काही नाही, आपला एक रफ पॅच होता म्हणायचं, एक वेळ वाईट होती म्हणायचं. आता होईल सगळं व्यवस्थित. आपण आत बसायचं ना, तुला बघायचं ना ती शुद्धीवर येतं. हो, बसूया. बस. पेशंटनं डोळे उघडल्यानंतर लगेच मला कळवा आणि पेशंटला कुणीही हात लावू नका. बरं. स्पेशली मॅडम तुम्ही तुमच्या भावनांना जरा आवर घाला, कारण आम्ही जे काही करतो ते तुमच्या मुलीच्या बऱ्यासाठीच करतो. ती जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा ती लगेच तुमच्याशी बोलेल असं वगैरे डोक्यात आणू नका, कारण तसं काही होणार नाही आहे. ओके, सो टेक केअर. बरं, मी काय म्हणतो, डॉक्टर आत्ता जे काही म्हणून गेले ते सगळ्यांना कळले असं मी समजतो. ही गोष्ट खरीच आहे की पेशंटमुळे डॉक्टरला किंवा इथल्या स्टाफला जो काही त्रास होत असेल त्यापेक्षा अधिक त्रास हा पेशंटच्या फॅमिली मेंबर्सकडून होत असतो. हा इतिहास आहे. तेव्हा आपण त्याला काळजी घेऊया. आपण आता सगळे बाहेर थांबूया. बाहेर थांबूया. चल चल. सनीला ओळखत असाल तुम्ही सर, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये यायचा तो नेहमी. तो आपल्या कॉलेजमध्ये शिकत होता? आय मीन रमाबरोबर शिकत होता? नाही, शिकत नव्हता, पण बरेचदा यायचा कॉलेजमध्ये. लोकांना फसवण्यासाठी 2-4 वह्या असायच्या त्याच्या हातात, पण मला वाटतं तो रमाला भेटायलाच येत असावा. त्या दोघांचं काही प्रेम वगैरे होतं का? मला काही फारसं माहीत नाही आहे सर, पण मला नाही वाटत त्यांचं प्रेम वगैरे असेल. दिशा, आहे बघ, मला घाबरून तू माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत असशील तर तसं करू नकोस. मला खरी माहिती मिळणं फार महत्वाचं आहे. मी खरंच सांगते सर, म्हणजे सनीच तिच्याशी जास्त मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत होता, पण रमाने कधीच त्याला मर्यादेबाहेर जाऊ दिलं नव्हतं. हे बघ बेटा, तुझ्या मैत्रिणीची बाजू घेऊन तू माझ्यापासून काही लपवतेस का? तसं करू नकोस. मला खरं सगळं कळलं पाहिजे. मी अगदी खरं सांगते सर. सनी हे त्याचं खरं नाव असणं शक्यच नाही. त्याचं काय खरं नाव काय असावं? खरं नाव कोणालाच माहित नाही, कारण की सगळे सनी म्हणूनच ओळखायचे त्याला. बरं, त्याचं कॉलेजच्या रेकॉर्ड्समध्ये सुद्धा काही पत्ता लागणं शक्य नाही, कारण तू म्हणतेस त्याप्रमाणे तो आपल्या कॉलेजमध्ये शिकत नव्हता. हो, तो कॉलेजच्या मुलामुलींसाठी फेस्टिवल्स आणि सोशल्स वगैरे अरेंज करायचा. मला आश्चर्य वाटतं सर, तुम्ही त्याला कधीच कसं पाहिलं नाही? तुम्हाला आठवत कसं नाही आहे तो? म्हणजे मला वाटतं कदाचित तुम्ही पाहिल्यावर आठवेल तुम्हाला तो. अरे, हे काय आणलंस? केक आणलाय. अगं, यावर्षी आपण रमाचा वाढदिवस साजरा करू शकलो नाही ना. आता रमाला शुद्ध आले म्हणजे हाच तिचा वाढदिवस. अरे, पण अजून पूर्ण बरी कुठे झाली आहे ती? अजून आपल्या कोणाला ओळखलं सुद्धा नाही तिने, की एक शब्द कोणाशी बोलली सुद्धा नाही. बोलेल कधी? बोलेल. आता 2-3 दिवसात बोलायला लागेल. बघ, काय असतं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते सुगंधा. आपली सोसायटीची वेळ होती, माझी खात्री आहे आपली ती वेळ संपलेली आहे.
आता सगळं चांगलं ऐकायला येईल. मी आधीच सांगून ठेवते पप्पा, रमा चांगली बरी झाली ना की आम्ही तिला घेऊन एखाद्या हिल स्टेशनला जाणार आहोत. हो की नाही आकाश? आणि कुठे माथेरान वगैरे नाही उटी नाही तर दार्जिलिंग. बापरे. अगं पण रमाला एकदम एवढ्या लगेच डॉक्टर परवानगी देतील का इतक्या लांब जायला? आणि तुझी तब्येतीचं काय, त्याचा काहीतरी विचार कर. हां, खूप कष्ट घेतलेस इतके दिवस. हिच्या आजारपणापायी तुझ्याकडे काही मला लक्ष द्यायला अजिबात झालं नाही. हां, काळजी घे स्वतःची. हे मी तर प्लॅन केलेलं आहे. ऐका तुम्ही की रमा बरी झाली ना की तिला डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला पाठवून द्यायची प्रदीपकडे. अरे गुड गुड. अरे आकाश, काय जर बाहेर होतोस? तू प्रदीपला फोन केला होतास? हो, केव्हा? काल. काय, कसा आहे तो? आहे, मजेत आहे. पप्पा त्याला नोकरी सुद्धा मिळाली तिकडे. चला, बरं झालं. म्हणजे चांगलंच झालं. चांगल्या बातम्या येत आहेत. बस आता तू आणि तुझ्या बायकोनी आम्हाला दोघांना एक चुणचुणी गोडशी नाद द्यावीस. बस, म्हणजे आम्ही सगळे पाठीमागचं विसरून जाऊ आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू. नाही प्रोफेसर सर, हां, काय म्हणताय भोसले साहेब? कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला या प्रकरणाचा विसर पडता कामा नये. कारण तुम्ही एक जबाबदार नागरिक आणि चांगले वकील आहात, जाणते. हॅलो. हॅलो. मला हॉस्पिटलमधनं फोन आला होता रमा शुद्धीवर आल्याचा. खरं तर बाहेर गेलो होतो मी, पण समजल्याबरोबर लगेच धावत आलो. कारण या केसमध्ये रमा आमची अत्यंत महत्त्वाची साक्षीदार. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही तिला एवढ्यात काही नाही विचारू शकत. कारण ती नुसते डोळे उघडलेत. ती कोणाला ओळखत नाहीये, कोणाशी बोलू शकत नाहीये. बघा हवं तर. एनिवे, ती बोलायला लागली तर मला लगेच कळवा तुम्ही फोन करून. हो. मी जरा डॉक्टरांशी बोलून घेतो त्याच्याबद्दल. ओके, सी. आकाश, ए आकाश, केक खायला ये रे. रमा, अगं तू काय करतेस तू? काय तसं काय करू नकोस. डॉक्टरने विचारा, काहीतरी करू नको. अहो त्याला काय होतंय, नुसतं मी भरवत नाही तिला, ओठाला लावते फक्त. एकदा आणलाय त्याने तर. ए घे रमा. थँक्यू. थँक्यू सनी.